भाजप आज मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे। भाजप आज संकल्प शिबिर घेत आहे। फडणवीसांच्या भाषणानं प्रचाराचा नारळ वाढवला जाणार आहे। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून भाजप परिवर्तनाचा नारा देईल। आज संध्याकाळी 5:30 वाजता वरई डोम या ठिकाणी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फडणवीसांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खऱ्या अर्थानं भाजप आज महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ वाढवेल आणि यातूनच भाजपचा 100%चा नारा आणि त्यातून येणारी समोर रणनीती याची सुस्पष्टता होणार आहे। निश्चितच लागवी, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप एकट्याने लढणार की महायुतीने याचा उलगडा सुद्धा आज अधिकृतरित्या होऊ शकतो। कारण आज थेट परिवर्तनाचा संकल्प मेळावा भाजपने घेतलेला आहे, तो पण वरई डोम मध्ये। अर्थात वरई हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आता हे ठिकाण निवडल्याची चर्चाही सुरू झालेली आहे। आणि आज भाजपचे जे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी मुंबई अध्यक्ष असलेले मंत्री आशिष शेलार, या तिघांच्याही भाषणांकडे सर्वांचं लक्ष असेल। सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत, आशिष शेलार हे मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोलत आलेले होते। परिणामी आज ते कशा प्रकारे ठाकरे गटाला आणि काँग्रेसला आव्हान देणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। लागवी, अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।